परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी। एक महावितरणमध्ये काम करणारा अधिकारी दाढी करण्यासाठी सलूनमध्ये गेला व दुकानदाराने लावलेला बोर्ड वाचला। दाढी 10 रुपये, ब्लेड अधिभार 2 रुपये, वस्त्रा भाडे 3 रुपये, क्रीम 5 रुपये, कात्री भाडे 3 रुपये, खुर्ची भाडे 10 रुपये, लोशन 7 रुपये, पावडर 5 रुपये, नॅपकिन भाडे 5 रुपये, एकूण 50 रुपये। बोर्ड वाचून अधिकारी दुकानदाराला म्हणाला, तुम्ही तर कमालच केली राव, दाढी फक्त 10 रुपये। लिहून इतर छुपे खर्च लावून ग्राहकांची लूटच करताय। त्यावर दुकानदार बोलला, मी हा बोर्ड मोठ्या ठळक अक्षरात आणि शुद्ध मराठीत लिहिला आहे, त्यामुळे तुम्हाला तो वाचता आला। तरी देखील साहेब तुम्ही मला लूट करताय म्हणून बोलता आहात। तुमच्या महावितरणकडून अनेक वर्षांपासून आमची महाफसवणूक सुरू आहे। त्याचं काय? स्थिर आकार, वीज आकार, वीज वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क, वीज विक्री कर, व्याज, इतर आकार, चालू वीज देयक, थकबाकी, समायोजित रक्कम, व्याजाची थकबाकी, एकूण थकबाकी, देयकाची निव्वळ रक्कम, पूर्णांक देयक। हे वीज बिल आजपर्यंत किती जणांना कळले ते सांगाल का? हे ऐकून महावितरण अधिकारी दाढी न करताच पळून गेला, जनतेचे डोळे उघडे होईपर्यंत। व्हिडिओ शेअर करत रहा जोपर्यंत जनता महावितरणला प्रश्न विचारायला सुरुवात करत नाही, कारण महावितरण तर लुटायलाच बसलेलं आहे। जागो ग्राहक जागो।